झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. साक्री तालुक्यातील निजामपूर जैताने परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत महाविद्यालय असल्यामुळे या मार्गावर दररोज शेकडो विद्यार्थी, शाळकरी मुले तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. भरधाव वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे अपघाताचा धोका वाढला असून विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक पालक संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे महाविद्यालय परिसरात दिशादर्शक फलक, वेगमर्यादा दर्शवणारे फलक तसेच गतिरोधक तातडीने उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या मार्गावर आखाडे चौफुलीपासून माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय परिसर, पुढे खुडाणे चौफुली बसस्थानक परिसर ते रोहिणी नदी पुलापर्यंत दिवस रात्र लहान मोठ्या वाहनांसह एसटी बस व अवजड वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. याशिवाय निजामपूर मेन रोडवरून लांबकणी धुळे मार्गाकडेही वाहतुकीचा ताण वाढला आहे. कुठलाही अनुचित प्रकार अथवा अपघात घडू नये यासाठी साक्री नंदुरबार मार्गासह निजामपूर मेन रोडवर तातडीने दिशादर्शक फलक व गतिरोधक उभारावेत अशी मागणी जोर धरत आहे. तसेच प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास भविष्यात घडणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही शिक्षक पालक संघटनेने दिला आहे. प्रतिनिधी हेमंत महाले, निजामपूर, झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.